कविभूषण उत्तरेतून भारतात येतो आणि तो अत्यंत मापक शब्दांमध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन करतोय. इंद्रजमी जंबपर बाढवचो अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है पौन पारिवाहपर शंभुरती नाहपर जो सहस्रबाहुपर रामद्विज राज है दावा द्रुमदुंडपर चैता मृगझुंडपर भूषण वितंडपर जैसे मृगराज है तेजतम अंसपर कानजिमी कंसपर योमलेच्छ वंसपर शेर शिवराज है. इंद्रजमी जंबपर म्हणजे इंद्राचा जसा जंभासुरावरती आतंक आहे. बाढव जो अंबपर म्हणजे सुनामीचा जसा समुद्राच्या पाण्यावरती आतंक आहे. रावण सदंबपर रघुकुल राज आहे म्हणजे रावणाच्या अहंकारावरती जसा रामाचा आतंक आहे. पौन पारिवाहपर म्हणजे पवन म्हणजे हवेचा अर्थात वाऱ्याचा जसा मेघावरती आतंक आहे. शंभुरती नाहपर शंभू म्हणजे महादेव, महादेवाचा रतिनाह म्हणजे रतीचा पती अर्थात कामदेव, जसा महादेवाचा कामदेवावरती आतंक आहे. जो सहस्र बाहुपर रामद्विजराज आहे. जो सहस्रबाहू म्हणजे सहस्रबाहूवरती जसा परशुरामाचा आतंक आहे. दावा द्रुमदुंडपर जो जंगलातील अग्नीचा वृक्षांवरती आतंक आहे. चिता मृगझुंडपर म्हणजे चित्याचा जसा हरणाच्या कळपावरती आतंक आहे. भूषण वितुंडपर म्हणजे हत्तीवरती जसा मृगराज म्हणजे वाघाचा आतंक आहे. तेजतम अंशपर म्हणजे तम म्हणजे अंधकार जसा काळोखावरती तेजाचा म्हणजे प्रकाशाचा आतंक आहे. कानजिबी कंसपर म्हणजे कृष्णाचा जसा कंसावरती आतंक आहे. यो म्लेच्छ वंशपर तसा मुघल वंशावरती शिवराय तुमचा आतंक आहे.